शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी चाफ कटर म्हणजेच कडबा कुट्टी मशीनबद्दल सांगणार आहे। ते कडबा कुट्टी मशीन म्हणजे आपलं हे सनराइजचं कुट्टी मशीन, सनराइज चाफ कटर। तुम्ही बऱ्याच प्रकारचे चाफ कटर कडबा कुट्टी मशीन बघितले असाल। कोणतं ट्रे मॉडेल असतं, कोणाचं ब्लोअर टाईप असतं। आता नवीनच जे आलेले आहेत ते चायना मेड हाय स्पीडवाले असतात, त्यातले बरेचसे चायना मेड असतात। त्यांच्याच कॉम्पिटिशनला त्याच बेसवरती हे इंडियन मेड सनराइज ॲग्रो कंपनीने बनवलेलं आहे, प्युअरली इंडियन मेड। तर हे मशीन जे आहे ते पहिला मुद्दा म्हणजे हे 2 ब्लेड आणि 4 ब्लेड दोघींमध्ये उपलब्ध आहे। शिवाय याला इथं मोटर बसवण्यासाठी किंवा इंजिन बसवण्यासाठी फाउंडेशन वेगळी करायची आवश्यकता नाही। मशीनच्या खालीच इथं मोटरही बसू शकता आणि इंजिनही बसू शकता। मोटर तुमची 1440 RPMची कोणतीही मोटर चालेल, याला सिंगल फेज ॲज वेल ॲज 3 फेज किंवा पेट्रोल इंजिन 5 HP 7 HP ही बसू शकता। आणि दुसरा मुद्दा म्हणजे ह्याचे जे ब्लेड्स आहेत, ब्लेड्स 8 mm थिकनेस जाडीवाले ब्लेड्स आणि 9 इंच रुंदीवाले। या ब्लेडचा फायदा जेणेकरून असा की पूर्ण ऊसाची पेंडी किंवा चाऱ्याची पेंडी टाकली, पूर्ण चाऱ्याची पेंडीची कुट्टी करतं। आणि शिवाय आतमध्ये रोलर्स बघा, 13 दाती रोलर्स आहे। रोलर्सचं काम चारा आतमध्ये पुश करायचं, लोटायचं आणि हे ब्लेड्स कट करतात, त्यामुळे एकसारखी तुमची गोल कुट्टी येते, शिका पडत नाही। ह्या मशीनची ती खासियत आहे। बऱ्याचशा मशीनमध्ये तुम्ही बघता ते रोलर्स असतं, रोलरमध्ये चारा सटकतो, व्यवस्थित कुट्टी होत नाही आणि स्पीड जास्त असल्यामुळे सरळ ओला चाला असला सरळ सरळ बाहेर निघतो। यामध्ये तसं होत नाही। आणि या मशीनची जी खासियत आहे ते चारा जास्त दूरपर्यंतही फेकला जात नाही, खालीच पडतो, म्हणजे चाराची खराबी होत नाही। एक प्रकारे चारा मिसळला जातो, पत्त्यातला चारा असो किंवा कांडीतला चारा असो तर एकसारखा मिसळला जातो। ही पण ह्या मशीनची खासियत आहे। शिवाय तुम्ही बघू शकता सगळं जे लोकल मार्केट्समध्ये म्हणजे कुठल्याही मार्केटला मिळू शकतील अशा पेडस्टल बेरिंग्स आहे, ब्लेड्स आहेत, गिअर्स आहे आणि 1440 RPMची कोणतीही मोटर त्याला बसू शकतं, अशा प्रकारचं हे मशीन आहे। बनावटीला प्युअर आणि खाली रोलर चाकं दिलं असल्यामुळे कुठंही तुम्ही इकडे तिकडे नेऊ शकता शेतामध्ये। याची कॅपॅसिटी चारा कुट्टी करण्याची प्रति तासाला 800 ते 1000 किलो एवढी प्रति तास कॅपॅसिटी आहे। चाऱ्यावरती अवलंबून असू शकते, ओला कोरडा। तुम्ही यामध्ये ऊसाची कुट्टी करा, गिन्नी ग्रासची करा, मक्याची करा, कपाशीची कुट्टी करा, सगळ्या प्रकारची उत्तम प्रतीची कुट्टी करतं। आम्ही स्वतः अनुभव घेऊन ट्रायल करून मग हा व्हिडिओ बनवत आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे ट्रायल केलेलं आहे त्याचा तुम्हाला व्हिडिओ दाखवू। त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा, पुढील व्हिडिओ तुम्हाला ऑटोमॅटिक दिसतील। आणि दुसरा मुद्दा, हे मशीन जर तुम्हाला मागवायचं असेल तर आमचा खाली नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉल करून तुम्हाला घरपोच हे मशीन मिळेल। धन्यवाद।